महासंघाला साकारावयाचे उद्दिष्ट त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय विश्वकर्मा. सगळ्यात पहिले मी आपल्या समाज बांधवांना इथे उपस्थित असलेल्या आणि उपस्थित नसलेल्या या सगळ्यांचा मी आभारी आहे. आभारी यासाठी आहोत की महासंघात मी गेल्या मला वाटतं 9 वर्षापासून म्हणजे 9 वर्षापासून 3 रेजिम मी महासंघात होतो आणि महासंघ वर्धेला यावा याकरता बरेच प्रयत्न केले. मागच्याच वर्षी मी माझ्या काही व्यस्त कामामुळे नोकरी असल्यामुळे मी मागच्या वर्षी माझ्या वर्धेचे प्रतिनिधी भोंगे सर यांना महासंघाचे अध्यक्ष किंवा महासंघ वर्धेत आणण्याचा बराच प्रयत्न केला पण आला नाही. मग आमचं वर्धेकरांचं सगळ्यांचं मन त्याच्यावर उडलं की जाऊ द्या, महासंघ नाही आला तर चालते, आपणच काहीतरी करू. पण परत यंदा यावर्षी आपल्या समाज बांधवांनी आपले महासंघाचे पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, महासंघाशी संलग्न असलेल्या सगळ्या संस्था यांनी आम्हाला वर्धेकरांना एक संधी दिली. म्हणून मी या सगळ्यांचा समाजाचा आभारी आहे. मला जास्त बोलायचं नाही. आमच्या महासचिवांनी प्रास्ताविकता केली पण त्या प्रास्ताविकतामध्ये वास्तविकता दाखवली. त्यामुळे मला जास्ती बोलायचं काही कामच नाही. का त्यांनी प्रास्ताविकता करता करता वास्तविकता आणली आणि त्या वास्तविकतेत तुम्हासमोर सगळ्यांसमोर ठेवलं त्यांनी. त्यामुळे मला वेगळे सांगायची काही गरज नाही आहे. आमचा पहिले मला वाटत नव्हतं की बा मी महासंघावर निवडून येईल, पण महासंघात निवडून यायच्या आधी काय माहित नाही, पण आमच्या इथले गिरेटमधले आशिष अंधकर भेटले, सहज भेटले. त्या सहज भेटीमध्ये मी त्यांच्यासमोर असाच एक प्रश्न ठेवला की जर आमच्या वर्धेला महासंघ आला तर तुम्ही महासंघ मला ग्रामीण भागापासून चालू करायचा आहे. मेळाव्याची धुरा महासंघाची तुम्ही दरवर्षी शहरामध्येच होते. ग्रामीण भागातल्या लोकांना चान्स दिला पाहिजे म्हणून प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नाकरता तुमची साथ हवी आहे. तेव्हा त्यांनी होकार दिला. मी निवडून यायचा होतो, महासंघ वर्धेला यायचाच होता, तरी मी स्वप्न पाहिले. हे चुकीचं आहे. पण देवाच्या विश्वकर्माच्या कृपेने, आपल्या समाजाच्या कृपेने, समाजाच्या आशीर्वादाने, महासंघाच्या प्रतिकाराने, तमाम लोकांच्या आशीर्वादाने महासंघ वर्धेत आला. वर्धेत आल्यानंतर सगळ्यात पहिले मी त्यांची भेट घेतली तर महासंघ वर्धेत आला आहे. आपला मेळावा महासंघ वर्धेत आल्यानंतर आपल्याजवळ वेळ कमी आहे. डिसेंबरमध्ये मेळावा व्हायला पाहिजे, तर डिसेंबरमध्ये होत नाही, आपल्याजवळ वेळ नाही आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण काही अडचणीमुळे होऊ शकला नाही. आता असं असते की याच्या आधी मी मेळाव्यामध्ये आपल्या महासंघामध्ये होतो तेव्हा आम्ही लोकांकडे जात होतो, प्रत्येक गावात जात होतो की मेळावा घ्या. लोकांची हिंमत नाही, आमच्याजवळ मॅनपॉवर नाही आहे, आमच्याजवळ पैसा नाही आहे. मी असं जुने लोक आहेत, आता ते स्वर्गवासी झाले, रमेशराव वनकर, प्रकाशराव शास्त्रकार, दत्ताजी नवघरे, हे नाही आहे.
त्यांच्या वेळेला मेळावा घ्यायसाठी जबरदस्ती करायला लागली. मी पण असंच आहोत, त्यांच्या रमेशराव वारेकरांच्या, आम्ही आमच्या प्रदीपराव दानवेंच्या जबरदस्ती खाली म्हणा, ओझ्याखाली म्हणा 2008चा मेळावा घेतला. 2013च्या मेळाव्यामध्ये तेही त्यांनी जबरदस्ती दिला, हिंमत नव्हती. पण माझे सहकारी आज हे महासचिव आहेत, त्यांना म्हटलं त्यांच्याकडे ग्राफिकचं काम आहे आणि 2013 पर्यंत प्रत्येक मेळाव्यामध्ये पुस्तक 2-3 महिन्यानं पालकांच्या हाती पडत होतं. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे पर्यंत केव्हा कोणाला पुस्तकही भेटत नव्हते. तर प्रदीपराव दानवे आणि रमेशराव बनकर यांनी म्हटलं की तुम्ही देऊ शकता का. मी माझ्या सवंगणीला विचारलं, दिनेश निमसटकर यांना ते ग्राफिकचं काम पाहतात, तर आपण चॅलेंज शिकवू शकतो का. ते म्हणे घेऊन घ्या. त्यावेळेस मी मेळाव्याचा अध्यक्ष होतो. चॅलेंज स्वीकारलं, चॅलेंज पूर्ण केलं. त्यावेळेस पासून मेळाव्याच्या दिवशीच स्मरणिका पाल्यांच्या हाती पडत होती. मेळाव्याच्या दिवशी पाल्य ते पुस्तक विकत घेत होती आणि त्या पुस्तकातून पाहून स्क्रीनवर जे लोक दिसत होते त्याचे टॅली करत होते, हाच तो पोरगा, हाच ते पोरगी, ही सोय करून दिली होती. आणि त्या पुस्तकाची किंमत त्याच्यात जाहिरातीमधून काढली. पावतीची किंमत त्याच पावतीतून काढली, म्हणजे त्यासाठी दुसरा पैसा खर्च करायची गरज नव्हती. त्यावेळेस नागपूरकरांनी स्तुती केली आमची, की बा खरोखरच तुम्ही पुस्तक त्याच दिवशी दिलं. तोच प्रयत्न त्यानंतर निरंतर चालू राहतो. त्या एका कामासाठी आमचं वर्धा सक्षम राहिलं. तशीच एक इच्छा होती की महासंघाजवळ स्वतःचं भवन असावं. ते भवनासाठी मागच्या रिजिममध्ये मी असताना प्रयत्न केला, पण माझ्या काही दुर्लक्षामुळे, काही अडचणीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. पण मी आवर्जून सांगतो समाजाला, वर्ध्याला महासंघाचा भवन, महासंघाची इमारत आणण्याचा मी आखरी श्वासापर्यंत प्रयत्न करीन आणि तो आणल्याशिवाय राहत नाही माझ्या या 3 वर्षाच्या रिजिममध्ये. दुसरं एक सांगायचं होतं, असं माझी इच्छा होती की आपले लोक म्हणतात की आपल्या समाजाला म्हणतात की वा दरवर्षी तुम्ही मेळाव्याच येतात, महासंघ करते काय. मेळाव्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही. काही लोक तर आम्हाला वर्गेन जाताना मेळावा कोणा कामाचा, खूप काही ऐकायला मिळत आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या आयडिया, वेगवेगळ्या मार्गदर्शन करतात. पूर्णतः लोकांचं मार्गदर्शन करता येणार नाही, म्हणजे मार्गदर्शन अंमलात आणता येणार नाही, पण काही प्रमाणात आणता येईल. माझी अशी इच्छा होती की महासंघाजवळ पैसा नाही आहे आणि येणार कुठं. 2013 पासूनच मला वाटतंय आपण फी ठेवली आहे ना. 2013 पासून उमेदवारासाठी 200 रुपये पहिल्यांदा कमी होती, नंतर 200 झाली. पुस्तकाची किंमत आपले मनीषराव कायकर, प्रदीपराव दानवे यांनी तर म्हटलं नाही 70 रुपये ठेवा, 50 रुपये ठेवा, घेणारच नाही कोणी पुस्तक. तर लोकांजवळ 2013 मध्ये 50 रुपये दिले, 70 रुपयापासून किंमत ठेवली 30
रुपये चिल्लर नव्हते. मग शेवटी 100 रुपये करावं लागले. आज पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. पण आपला जो पैसा जो जमा राहतो तो वधूवर रजिस्ट्रेशन करतात तो पैसा जमा राहतो. त्या पैशाला महासंघाने व्यवसायासाठी खर्च करावा आणि महासंघाच्या मदतीने. आता राहिला प्रश्न काही समाज बांधव असे आहे, आम्हाला आम्ही मेळावा घेण्याकरता आम्ही हा मेळावा आम्ही स्वतःच घेतला आणि त्यांनी पुढे गेलो, आम्हाला सहकार्य केलं. याच्या पुढील पण मेळावा आहे, याच्या आधी मेळावा आहे पण मला वाटते राष्ट्रपती मॅडमनं स्वतःच घेतला महासंघाने. यापुढे महासंघानेच मेळावे घ्यावे आणि महासंघानेच पैसे ठेवावे असा उद्देश माझा होता. पण इतर जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या संस्थांना असं वाटतंय की आपण मदत करायची, मग आपण का नाही करायचं. आता करायला लागले. पहिले नागपूरला चालू झाला, त्यानंतर उमरेला चालू झाला, आता पांढरगडाला चालू झाला. जर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मेळावे झाले तर महासंघाचं काही या मेळाव्याचं काहीच काम नाही आहे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येक जिल्हा तालुक्याने आपल्या स्तरावर मेळावा भरायचा आणि फंड पुढे चालू करायचा. राहिला प्रश्न संस्थेने जर मेळावा घेतला तर महासंघाच्या अंतर्गत घ्यायचा म्हटलं की पहिले 10% होतं, नंतर 60-40 झालं. असे तरी पैसे जमा व्हायला पाहिजे. आणि महासंघाजवळ मला असं वाटतंय मला ठीक आहे. आता एक अपवाद सोडली, बल्लारशाह सोसायटी जर अपवाद सोडली, बल्लारशाह संस्था अपवाद सोडली तर प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येकाकडे 6-6, 7-7 लाख रुपये जमा आहे. एका गावात 2-2 संस्था आहे, भांडणं आहे. ते भांडणं कशासाठी? यामुळे समाज पुढे जाणार नाही. ते पैसे तसेच पडले वर्षोनुवर्षे. अरे एका गरीबाला द्या, एका गरीबाचा वर्ग शिकवा. आज आपल्या पुढे उभे आहेत, ज्वलंत उदाहरण उभे आहे बोरटकर साहेब, जे आज आपल्या इथे प्रमुख पाहुणे आहेत. ते वणी जवळच्या खेड्या गावचेच आहेत. 10वी असताना ते प्रथम क्रमांकाने आले, 12वी असताना त्यांचे वडील वारले, आई एकटी मलमजुरी करून आली. त्यांची इच्छा होती कॉलेजला ऍडमिशन घ्यायची, इंजिनियर बनायचं, पण पैसेच नव्हते. अशा वेळेला आपल्या महासंघाने आपल्या जोडचे पैसे अशा लोकांसाठी द्यायला पाहिजे. आज एक 6 वर्षाची पोरगी आहे, तिला कॅन्सर आहे, तिच्याकडे पैसे नाही आहे, तिला पैसे द्यायला पाहिजे महासंघाने. महासंघ देईल कुठून? जर प्रत्येक संस्थेने असा विचार केला का नाही आम्ही मेळावा घेतो, आमचा पैसा आम्हीच ठेवतो, आम्हाला ठीक आहे, आमचा पैसा आम्ही ठेवतो, त्याचा उपयोग तरी करायला पाहिजे. त्या उपयोगाचा काहीतरी नियम पाहिजे. तर त्यांनी 1 वर्षात 2 वर्षात तो पैसा कुठेतरी युटिलाइज केला पाहिजे. माझं असं मत आहे. जर त्या 1 वर्षात 2 वर्षात युटिलाइज नाही केला, तो पैसा महासंघाला त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर आहे? युटिलाइज केला नाही तर नाहीतर 6-6, 10-10 वर्ष पडून राहिले तर काय उपयोग? त्याला जग लागून जाईल. शेवटी ज्याने दाबून ठेवला ते वर चालले जाते, पुन्हा दुसरे येईल 4 लोक, काही उपयोग नाही. तर ह्या माणसाला 12वी मध्ये पाटवाला ऍडमिशन घ्यायची, BA मध्ये. बघा BA मध्ये त्यांना जायचं होतं इंजिनियर, आपण BA मध्ये ऍडमिशन घेतली, लक्ष लागत नव्हतं अभ्यासात. मला तर कॉलेज करायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं. तर त्यांचा मित्र, त्यांचा क्लासमधला मित्र इतर समाजाचा, कुणबी समाजाचा, त्याने म्हटलं तुला बिल द्यायचं होतं तर माझे भाऊ टीचर आहे, ते तुला मदत करतील, चाल. ते त्याच्याकडे घेऊन गेले भावाकडे. भावाने म्हणलं की बा खरंच तू हुशार आहे, मी मदत करतो. महिन्याचे पैसे त्यांना देऊन त्यांना कॉलेजला ऍडमिशन घ्यायला हवं. कॉलेजला ऍडमिशन घेतली ते ठीक आहे,
ॲडमिशन घेतली, पैसे दिले महिन्याचे, फी भरली, पण जेवायचं कुठं? जेवायसाठी पैसा कुठं राहणार? आई तर मोलमजुरी करत होती. आईच्या मोलमजुरीमध्ये एका टाईमचं जेवण होतं. दुसऱ्या टाईमचं काय करायचं? दुसऱ्या टाईमचं जेवण ते आपल्या मित्रांच्या डब्यातून करतं, होटलं जातं. 4 मित्र असत, 4 मित्रांनी 4 पोहे आणले असेल तर एक पोहे भरत्याने त्यांना द्यायचे. असं करून त्यांनी कॉलेज पूर्ण केलं. कॉलेज पूर्ण केल्यानंतर कसं तरी नोकरीला लागले एक छोट्याशा कंपनीमध्ये. 2005 मध्ये काहीतरी, 2007 मध्ये 5 मध्ये 2005 मध्ये नोकरीला लागले आणि नोकरी करता 2,500 रुपये पगार मिळत होता. त्यातही त्यांचं मन लागलं नाही. त्यांना असं वाटलं आपण काहीतरी करायला पाहिजे. तर 2-4 मित्र असे बसले आणि त्यांनी विचार केला की आपण या कंपनीमध्ये 2,500 रुपये घेऊन काय करणार, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. त्यापैकी एका मित्राने म्हटलं का माझं 1.5 लाख रुपये आहे, 1.5 लाखात काही होत असेल तर पहा. त्यांनी विचार केला की तू इन्व्हेस्टमेंट कर, मी मार्केटिंग करतो, मी मॅनेजमेंट करतो. असं करून त्यांनी 2007 मध्ये छोटीशी फॅक्टरी तयार केली. तिथे गिअर बनतात, मोटारीचे गिअर बनतात. ते चालू केल्यानंतर कालांतराने पंचतारांकित MIDC मध्ये त्यांना जागा विकत मिळाली. ती त्यांनी लोनवर घेतली आणि आपल्या समाजातले 5-10 पोरं त्यांनी आपल्या कंपनीत स्किल नसताना त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांनी कामावर ठेवलं. याच्यापेक्षा अजून का करायला पाहिजे समाज माणसाने. आणि आज त्यांचा टर्नओव्हर 20 कोटीचा आहे. त्यामुळे अशा माणूस जर तयार करायचा असेल तर तो गरीब राहतो आणि गरीबाला मदत नाही मिळाली त्यावेळेला तर त्याचा स्पॉइल लाईफ होतो. त्यामुळे BA झाला असता, तो मास्टर झाला असता किंवा शिक्षक झाला असता, आज तो उद्योगपती नसता झाला. म्हणून सगळ्या समाज बांधवांना असं माझी विनंती आहे, मी येत्या 3 वर्षात काय करू शकेल हे मला माहित नाही, करण्याचा प्रयत्न करतो. एक वेगळा फंड काढायचा विचार आहे मी शिक्षणासाठी. जे लोक गरीब आहे समाजातले, त्यांची ऍडमिशन घ्यायची सोय नाही आहे, पण शिक्षणात हुशार आहे असे लोक खूप आहेत. आमच्या वर्ध्यातही आहे. एक पोरगी, मी आता वर्गणीसाठी फिरलो, कानगाव देवळी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. गरीब आहे पोरगी, अपंग आहे. त्या पोरीचा नंबर MBBS ला लागला, प्रवेश मिळाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. ते म्हणे बा आमच्याजवळ पैसे नाही, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागल्यामुळे आम्ही शिक्षण होतो. याच्या पुढचं शिक्षणाची आमच्याजवळ तयारी नाही आहे, काय करावं समजत नाही. किराणा दुकान आहे छोटंसं. असे लोक आहे, अशा लोकांना आपल्या महासंघाकडून काही ना काही मदत मिळाली पाहिजे. हा माझा एक उद्देश आहे की आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी महासंघाकडे जे लोक सक्षम आहे, जे लोक इंजिनियर आहे, जे लोक आता मेळाव्यासाठी लोक 10,000 रुपये देतात, 10,000, 11,000, 21,000, मागच्या पृष्ठभागावर 21,000, आतल्या पृष्ठभागावर 10,000, त्यातल्या आतल्या पानावर 5,000. हे जर पुस्तक दिले तरी छान गोष्ट आहे, पण असाच उपक्रम जर आम्ही राबवला तर आमच्या या कामाला तुम्ही साथ द्यावी. त्याच्यात महासंघ नाही राहणार. ज्या लोकांनी त्याच्यात राशी दिली, ज्या लोकांनी मदत केली, तेच लोक त्याच्यात सहभागी राहतील. त्यांची समिती करायला जाईल, उपसमिती राहील महासंघाच्या व्यतिरिक्त, आणि ते ज्याला म्हणतील त्याचं परीक्षण करून त्याची
विचारपूस करून त्याची शहानिशा करून त्याला खरंच गरज आहे का हे ते ठरवतील, त्यातले तज्ज्ञ लोक. माझा पुढचा माणूस आहे असा की आतापर्यंत ज्या लोक नोकरीवर होते त्या लोकांना समाज सेवा करायची संधी मिळाली नाही. आवड होती पण वेळोवेळी करू शकले नाही. पण इच्छा आहे. जे लोक रिटायर्ड झाले आहेत, जे लोक व्यवसायात होते त्यांनाही करायची इच्छा होती, त्या लोकांचं एक कार्यशाळा घेऊन त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर ज्या काही संस्था आहे आपल्या महासंघाशी संलग्न त्यांची पण एक कार्यशाळा घेऊन त्यांचे पण कारण, विचार, अडचणी त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटते. आणि या सगळ्या कामासाठी आपला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी हवा. धन्यवाद सर. आपण जे उद्दिष्ट इथे मांडली ती पूर्ण हो ही सदिच्छा व्यक्त